आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहे. शेतकरी बंधूंसाठीचा कार्यक्रम ऐकूया. आपलं घर आपलं वावर. आपलं घर आपलं वावर कार्यक्रम ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना मंगला माळवेचा नमस्कार. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये ऐकूयात द्रवरूप सेंद्रिय निविष्ठा निर्मिती आणि वापर याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे, सहाय्यक प्राध्यापिका, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतीच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयासंदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजेच द्रवरूप सेंद्रिय निविष्ठा निर्मिती आणि वापर. मंडळी, वाढता शेती खर्च, रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, जमिनीची घटत चाललेली सुपीकता आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम या सगळ्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. अशावेळी कमी खर्चात घरच्या घरी तयार होणाऱ्या द्रवरूप सेंद्रिय निविष्ठा शेतकऱ्यांसाठी एक प्रभावी उपाय ठरत आहेत. तर या सर्व निविष्ठांची योग्य पद्धतीने निर्मिती कशी करावी, त्यांचा वापर कधी आणि किती प्रमाणात करावा, तसेच प्रत्यक्ष शेतात त्याचे परिणाम कसे दिसून येतात, या सर्व बाबींवर आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांकडून. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर पपिता गोरखेडे मॅडम, ज्या आपल्याला द्रवरूप सेंद्रिय निविष्ठा निर्मिती आणि वापर याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम, आणि शेतकरी बंधूंना सुद्धा माझा नमस्कार. तर मॅडम, सध्या द्रवरूप सेंद्रिय निविष्ठा निर्मिती आणि त्याचा वापर याकडे शेतकऱ्यांचा बराचसा कल दिसून येतो आहे. तर नेमकं द्रवरूप सेंद्रिय निविष्ठा निर्मिती म्हणजे काय आणि याच्या वापराची गरज काय आहे? मला इथे सर्व शेतकरी बंधूंना सांगायला खूप आवडेल, कारण आता आपण खूप दिवसापासून रासायनिक शेती पद्धती वापरत आहे, पण आता काळाची गरज बनून चालली की आपण द्रवरूप सेंद्रिय निविष्ठा वापरायला पाहिजे, किंवा सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती असे विविध पर्याय आज आपल्याकडे आलेले आहेत. प्राचीन काळापासून जमिनीच्या मशागतीसाठी किंवा शेतमालाच्या विक्रीपर्यंत आपण वेगवेगळे नियम तयार केलेले आहेत. आणि त्या काळी समाज जो होता, आपले शेतकरी बंधू होते, त्यांना ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची ही माहिती होतीच, परंतु त्याचा अवलंब कसा करायचा याबद्दल थोडीफार कमी माहिती होती. प्रामुख्याने गोपालनाविषयी अशा माहितीही त्याचा अभाव होता शेतकरी बंधूंना. आणि सेंद्रिय शेती पद्धतीचा तो काळ होताच, पण त्यात आपण जसं आपल्या हव्याशापोटी आपल्याला खूप सारं अन्नधान्य पाहिजे होतं, त्यासाठी आपण रासायनिक खताचा वापर करायला सुरुवात केला. त्यासोबतच आपण कीटकनाशकाचा अतिरिक्त वापर केलाय आणि त्याचे दुष्परिणाम जे आहे ते आज आपल्याला दिसत आहेत. तर हे जे केलेलं आहे हे आपणच केलेलं आहे, म्हणून त्याची पूर्तता करणे किंवा ते सुधारणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आज घडीला जमिनीची सुपीकता ही कमी झालेली दिसून येते. कीड व रोगांचा प्रादुर्भाव पण वाढलेला आहे, आणि उत्पादन खर्चाचा विचार केला तर तो पण आपल्याकडून जास्तच होत आहे. आपण प्रयत्न करतोय की आपलं खर्च कमी व्हावा आणि उत्पादन जास्त व्हावं, पण आपण रासायनिक खते वापरली तर उत्पादन नक्कीच आपलं जास्त होईल. आणि त्यासाठी आपल्याला शाश्वत उत्पादनासाठी सेंद्रिय निविष्ठाचा वापर करणे, जैविक शेतीकडे वळणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीमध्ये आवश्यक निविष्ठा तयार आपण स्वतःच्या शेतावर केले, गावातच तयार करता येतात आणि कमी खर्चात होऊन जातील अशा निविष्ठांचा आपण आज इथे बोलचाल करणार आहे. त्यामध्ये जीवामृत, बीजामृत अशी द्रवरूप खते आहेत. आणि कीटनाशकांचा आपण जर विचार केला तर निमार्क, दशपर्णी, अर्क अशा प्रकारचे आपण कसे तयार करू, आणि त्याची आज गरज झालेली आहे, म्हणून आज आपण इथे हा विषय घेऊन आलेलो आहे. अच्छा मॅडम, बोलत असताना आपण जीवामृत या संदर्भात म्हणालात, तर जीवामृत म्हणजे काय?
जीवामृत म्हणजे त्या नावामध्येच आहे. जीवा मीन्स जीवन आणि अमृत म्हणजे एक आपण त्याला आयुर्वेदामध्येही होतं की अमृत म्हणजे औषध. तर जीवामृत म्हणजे हे अमृत आणि जीवासाठी लागणारं अमृत असं आपण संबोधता येईल. अच्छा. आणि जीवामृत वापर करणे हे आज काळाची गरज झालेली आहे. आपण बघतोय की जमिनीची सुपीकता कमी झालेली आहे, त्यासाठी आपण जीवामृत वापरायलाच हवा. अच्छा. तर मॅडम, जीवामृत कसं तयार केलं जातं त्याबद्दल आपण काय सांगाल? त्यासाठी आपल्याला काही साहित्य लागेल, जसं की 200 लिटर बॅरेल किंवा एखादी टाकी लागेल आपल्याला. प्लास्टिकची टाकी पण जमते. अच्छा. आणि जे शेतीवरच म्हणजे अवेलेबल होईल, आपल्याला शेतातूनच मिळेल असे काही वस्तू लागतील. त्यासाठी आपल्याला 10 किलो गाईचे ताजे शेण लागेल, 10 लिटर गाईचे गोमूत्र, 2 किलो आपण गावरान गुळ म्हणू किंवा काळा गुळ म्हणू, अच्छा. 2 किलो कोणत्याही कडधान्याचे पीठ घ्यायचे आहेत आपल्याला. त्यासाठी आपण बेसन घेतलं तरी चालेल. बरं. आणि 2 किलो ही जिवंत माती म्हणतो. जिवंत माती ही आपल्याला वडाच्या, पिंपळाच्या झाडाखालची आपल्याला माती घ्यायची आहे, 2 अच्छा. किलो. आणि हे सगळं साहित्य एका ड्रममध्ये, 200 लिटरच्या ड्रममध्ये मिक्स करून, म्हणजे पहिले 180 लिटर पाणी टाकायचं, हे साहित्य सगळं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्याला मग 200 लिटर पाणी टाकून मेंटेन करायचं. अच्छा. अशा प्रकारे हे आपल्याला बनवायचं आहे. अच्छा. बनवल्यानंतर हे जीवामृत आपल्याला 200 लिटर क्षमतेच्या बॅरलमध्ये टाकून बनवलं आहे. जे मी आत्ताच आपल्याला सांगितलं की जे साहित्य आपण सांगितलेले आहेत की जीवामृत तयार करण्यासाठी जे आपल्याला शेतावरच उपलब्ध होतात, त्या साहित्याचा वापर करून आपण हे व्यवस्थित 200 लिटर बॅरलमध्ये एकत्र करायचं आहे. अच्छा. आणि त्यानंतर डावीकडून उजवीकडे दररोज 14 ते 15 मिनिटे हे 3-4 वेळा आपल्याला हलवायचे आहेत, ढवळायचे आहेत. बरं. आणि 7 दिवसात पिकांना देण्यासाठी हे जीवामृत तयार होते. एका एकराला 200 लिटर जीवामृत हे पुरेसं होते. हे आम्ही अभ्यासाअंती काही आमचे रिसर्च केल्यानंतर आम्ही हे क्वांटिटी काढली आहे की 200 लिटर हे एका एकरासाठी पुरेसं होते. अच्छा. आणि जर जास्त क्षेत्र असेल तर आपल्या बॅरलची संख्या वाढवून आपण ते तयार करू शकतो. अच्छा. असं ह्या प्रकारे आपल्याला जीवामृत तयार करता येते. अच्छा. मॅडम, मग हे तयार केलेलं जे जीवामृत आहे ते वापरण्याची नेमकी पद्धती काय आहे? हो, याचं आपल्याला ड्रेंचिंगनीही करू शकतो आपण त्याची फवारणीही करू शकतो किंवा आपल्या व्हेजिटेबल्स जे भाजीपाल्याचे मुळं आहेत त्या मुळामध्येही डिप करू शकतो. बरं. आणि ठिबक सिंचन पद्धतीने देण्यासाठी जीवामृत आपण गाळून त्याचा वापर करू शकतो. त्यासोबतच जीवामृत वापरत असताना जमिनीत ओलावा असेल याची आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागेल. जमिनीत ओलावा असताना कडुलिंबाच्या डहाळीने किंवा साध्या फवारणीच्या यंत्राने जमिनीच्या ज्या ओळी आहेत त्याच्यावर आपल्याला शिंपडायचं आहे. बर. बी टोकून पेरलेल्या किंवा पिकांना पेरल्यासाठी घ्यायचं असेल तर त्याच्या बुडाशी हे टाकून द्यायचं आहे, म्हणजे ड्रेंचिंग करायची असं म्हणता येईल आपल्याला. साधारण झाडाच्या आकारमानानुसार याची क्वांटिटी बदलते, पण 250 ते 500 मिली या प्रमाणात प्रति झाड असं आपण टाकता येईल. आणि काही शेतकरी सर्व घटकांचं प्रमाण वाढवून पातळ कणेसारखे जीवामृत तयार पण करू शकतात आणि त्याचा पण वापर आपण करू शकतो. अच्छा. पिकांना ओलीत देताना मुख्य चरीत धार अशी सोडत आपण जाऊन अशा एखाद्या मगनी जाऊन असं ड्रेंचिंग पण करता येते. तर मग मॅडम, हे जे जीवामृत आपण वापरणार आहोत जमिनीमध्ये झाडांच्या मुळाशी, तर याचे नेमके फायदे पण असतीलच, तर मग ते कोणते? खूप फायदे आहेत. आणि जसं मी आता आपल्याला सांगितलंच आहे की द्रवरूप खते निर्मिती आहे ही आज काळाची गरज झालेली आहे. तर जमिनीत सर्व पिकांना लागणारा अन्नद्रव्याचा हा साठा मुबलक प्रमाणामध्ये असला तरी आपल्याला जीवाणू चक्र किंवा जीवाणूंची संख्या ही वाढवायची आहे. त्यासाठी आपल्याला जीवामृतचा फायदा होतो. त्याप्रमाणेच जमिनीमध्ये पांढऱ्या मुळांची संख्या व आकार पण आपल्याला त्याच्यामुळे वाढलेला दिसून येतो. जीवामृतच्या वापराने जमिनीतील जीवाणूंची संख्या मोठ्या पटीने वाढते, डबल जास्त प्रमाणात होते. आणि त्याची संख्या वाढल्यामुळे हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रमाण देखील वाढते. आणि नत्र वाढल्यानंतर आपल्या पिकाची जोमदार वाढ तर होतेच, पीक तजेलदार दिसते, टवटवीत दिसते आणि सगळेच अन्नद्रव्य तिथे मुबलक प्रमाणामध्ये राहण्यास मदत होते. सोबतच जीवामृतचा वापर केल्याने शेतातील भाजीपाला फळांची प्रतही जास्त चांगली राहते. म्हणजे जसं आपण म्हणतो त्याची क्वालिटी, तर जसं टोमॅटोचा विचार केला तर जीवामृत, बीजामृत
किंवा कुठल्याही सेंद्रिय निविष्ठेचा वापर करून जर टोमॅटो आपण घेतलं तर त्याची जी क्वालिटी आहे ही दिसायलाही चांगली असते, खायलाही चांगली असते आणि बरं. टिकून राहायला पण चांगली असते. अच्छा, अशा प्रकारचा आपल्याला जीवामृतचे वापराचा आपल्याला फायदाच आहे. फायदा आहे. तर एकंदरीतच म्हणजे जीवामृत जर आपण वापरलं तर जे भाजीपाला किंवा फळ आहेत त्यांची प्रत उंचावते हो. आणि शारीरिकदृष्ट्या सुद्धा हे वापरण्यासाठी योग्य योग्यच आहे. आहे. मॅडम, या जीवामृताचे गुणधर्म काय आहेत? तर जीवामृतचे गुणधर्मांचा विचार केला आपण तर ते एक चांगल्या प्रकारचा तांबडा आणि कसदार असं जीवामृत आहे. त्यात नत्राचे प्रमाण हे 3 ते 6% असते. जीवामृतचा सामू जवळपास आम्लधर्मी असतो आणि त्याच्या वापरामुळे हे आपल्या जमिनीमध्ये मी आधी पण सांगितलेलं की जीवाणूंची संख्या वाढते आणि एकदा जीवाणूंची संख्या वाढली तर आपण असं म्हणतो की ती जमीन जिवंत आहे. बरोबर. जीवाणूंची संख्या वाढल्यानंतर जमिनीचा आत्माच वाढलेला किंवा जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढलेला आहे आपण असं म्हणतो. तसे एक ना अनेक प्रकारचे गुणधर्मही आपल्याला जीवामृतचे सांगता येतील. अच्छा, तर एकंदरीतच हा झाला जीवामृत तयार कसं करायचं आणि त्याचा वापर कसा करायचा आणि ज्यामुळे कसा फायदा होईल याबद्दल बरोबर. आपण अगदी सविस्तर सांगितलंय. पण मग आता बीजामृत म्हणजे नेमकं काय किंवा त्याची निर्मिती कशा प्रकारे केली जाते आणि त्याचा वापरही कसा करतात? बरोबर आहे. तर ह्या नावामध्येच आहे बीजामृत. बीजा म्हणजे बियांसाठी लागणारं आणि अमृत म्हणजे आपण सांगितलं की एक औषध आहे, हे आहेत. तर बियाणे पेरणी किंवा रोपे लावणीपूर्वी त्या बीज किंवा रोपाला संस्कारद्वारे त्याची उगवण क्षमता वाढणे गरजेचे असते. बर. आणि या प्रक्रियेमुळे जमिनीत पिकांना होणारा रोग संक्रमण सेंद्रिय पद्धतीने आपल्याला थांबवता येते. बर. जसं आपण बुरशी वगैरे म्हणतो ते आपल्याला ह्या बीजामृतच्या वापराने आपल्याला थांबवता येते. अच्छा. आणि बीजामृत आपण जर कसं तयार करायचं आहे तर याच्यासाठी आपल्याला 200 लिटर पाणी लागतंय. देशी गाईचे ताजे शेण 1 किलो घ्यायचे, 1 लिटर गोमूत्र, 1 लिटर दही, कढीचा चुना आपल्याला 50 ग्राम घ्यायचा आहे. सुपीक माती घ्यायची. सुपीक माती म्हणजे कुठल्याही वडाच्या पिंपळाच्या झाडाखालची माती घ्यायची आपल्याला आणि 10 ग्राम आपल्याला हिंग घ्यायचा आहे. अच्छा. आणि हे एका सगळ्या प्लास्टिकच्या बॅरलमध्ये 20 लिटर पाण्यामध्ये एकत्र करायचं आहे. बरोबर. हे सर्व साहित्य एकत्र चांगल्या प्रकारे ढवळायचं आहे आणि बीजामृत हे रात्रभर भिजत ठेवायचे आणि सकाळी काढीने ढवळून बियांना त्याचा संस्कार करायचा आहे. अच्छा. जसं आपण जीवामृतचा विचार केला होता की ते 7 दिवस आपल्याला ठेवायचे, पण हे बीजामृत आपल्याला लगेच जर आपण आदल्या दिवशी तयार केलं आणि दुसऱ्या दिवशी आपली पेरणी करायची आहे, आपल्याला बियांना संस्कार करायचे आहे, रोपे भिजवून ठेवायचे, तर आपण त्याला लगेच दुसऱ्या दिवशी वापरता येते. अच्छा. आणि जर त्याचा वापर आपल्याला कोणत्या कोणत्या पिकांसाठी करायचा आहे असा विचार केला तर पिकं आणि भाजीपाल्यांची बियाणे जमिनीवर गोणपाटावर आपल्याला पसरवून टाकायचे आहे. त्यावर बीजामृत आपल्याला शिंपडायचे आहे म्हणजे जेणेकरून त्या बियांना ते चिपकले पाहिजे, लागले पाहिजे. आणि हे गुळ आपण त्याच्यासाठीच टाकलाय की एक स्टिकर साठी त्याचा उपयोग होतो. बर. आणि त्यासाठी ते आपल्याला बियाण्यांना व्यवस्थित सावलीत सुकवून करायचं आहे आणि भाजीपाल्यांची फळांची रोपे आपण त्यात मुळ्या त्याच्यात भिजवून ठेवायचं आहे. हे द्रावण आपल्याला 5-10 मिनिट त्या द्रावणामध्ये बियाणे भिजवायचे आहे. त्यानंतर आपण लागवडीसाठी सुरुवात करू शकतो. अच्छा. तर मॅडम, बीजामृत ही अशी प्रक्रिया आहे की अगदी कमी कालावधीमध्ये करता तयार होते. येण्यासारखी हो, आहे. तर निश्चितच शेतकरी बांधवांना बीजामृताचा सुद्धा खूप छान फायदा होऊ शकतो. तर मॅडम, आणखी एक प्रकार आहे जो की ज्याला पंचगव्य असं म्हटलं जातं. पण मग पंचगव्य म्हणजे नेमकं काय, याबद्दल काय सांगाल? पंचगव्य तयार करण्यासाठी आपल्याला 5 किलो ताजे शेण लागते, गोमूत्र 3 लिटर, दूध 3 लिटर आणि गाईच्या दुधाचे आपण दही पण केलेले ते 2 लिटर लागते. अर्धा किलो आपल्याला ऊसाचा रस याच्यासाठी लागेल 3 लिटर आणि 3 किलो शहाळ्याचे पाणी म्हणजे नारळाचे पाणी. आणि त्याच्यासाठी आपल्याला 12 नग म्हणजे 1 डझन आपल्याला पिकलेली केळी लागते. हे साहित्य सगळं आपल्याला 2 लिटर पाण्यामध्ये एकत्र करायचं आहे. अच्छा. त्यासाठी आपण हे सगळं साहित्य एक पाण्यामध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये आपण एकत्र करू शकतो. त्यामध्ये आपल्याला 1 किलो तूप घालायचे, तूप पण त्यासाठी लागणार आहे. आणि 3 दिवस हे असंच आपल्याला अल्टरनेट हलवायचं आहे आणि 3 दिवस त्याला तसंच ठेवायचं आहे. तिसऱ्या दिवशी आपल्याला दूध, दही, ऊसाचा रस, गूळ, केळी आणि त्यामध्ये टाकायची आहे. ते पण तसंच हलवून आपल्याला
हे सावलीत ठेवून रोज संध्याकाळी 16 दिवसापर्यंत आपल्याला तसंच ठेवायचं आहे. बरं. त्यानंतर 20 दिवसानंतर हे पंचगव्य आपलं तयार होते आणि हे पंचगव्य आपल्याला 6 महिन्यापर्यंत वापरता येते. जर आपण याची वापरायची पद्धत जाणून घेतलं तर याच्यासाठी आपण बीज संस्कार करू शकतो, फवारणी 3% द्रावणाची करू शकतो. 15 दिवसाच्या अंतराने याची फवारणी केल्यावर आपल्याला फुलांवर, फळधारणेवर त्याचा फायदा झालेला दिसतो. बरं. त्यासोबतच आपल्याला 50 लिटर पंचगव्य प्रति हेक्टर हे आपण फळबागेसाठी आपण म्हणजे संशोधनाअंती आपण सांगितलेले आहे. आणि बियाणे साठवणुकीसाठी 3% पंचगव्याच्या द्रावणात आपल्याला बुडवून ती सावलीत वाळवायचं आहे आणि ती बरं. साठवण्यासाठी म्हणजे याचा खूप प्रकारे आपण यूज करू शकतो. अच्छा. फवारणी करू शकतो, बीज संस्कारही करू शकतो, जर साठवायचं असेल तेव्हाही फळबागेसाठी. अशा बऱ्याच प्रकारे आपण त्याचा पंचगव्याचा वापर करू शकतो. एक अच्छा. अतिशय चांगल्या प्रकारचं पंचगव्य जे 6 महिन्यापर्यंतही आपण टिकू शकतं टिकवून आणि अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यातनं हे पासूनच तयार होतं. अगदीच. मॅडम, अमृत पाणी म्हणजे काय याबद्दल आपण काय सांगाल? अमृत पाणी पण हे द्रवरूप निविष्ठामध्येच येतं. अमृत पाणी जमिनीच्या जीवाणूच्या संख्येत वाढ करते. मातीमध्ये बुरशीजन्य, जीवाणूजन्य, विषाणूजन्य जे रोग असतात त्याला प्रतिकारक शक्ती वाढवते. याच्यासाठी आपण अमृत पाणी वापरतो. त्यासाठी आपल्याला 10 किलो शेण लागते. मध किंवा आपण गूळ 500 ग्राम घेऊ शकतो आणि गाईचे तूप, मोहरीचे तेल हे 250 मिली लागते. त्यासाठी आपल्याला 200 लिटर क्षमतेचा कुठलाही बॅरल घ्यायचा आहे. त्यामध्ये मध, गूळ, शेण मिसळून घ्यायचे, एकत्र करायचे त्याला आणि हे मिश्रण आपल्याला 20 मिनिटापर्यंत तसेच हलवत राहायचं आहे. अच्छा. त्यानंतर 4थ्या दिवसापासून ते 2 महिन्यापर्यंत हे अमृत पाणी आपल्याला वापरता वापरता येते. ह्या ज्या निविष्ठा आपण मॅडम सांगितलेल्या आहे की पंचगव्य किंवा अमृत पाणी, जीवामृत, बीजामृत हे शेतीची सुपीकता वाढविण्यासाठी आणि जे पोषण आहे पिकाचं त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण वापरून सहज शक्य असणाऱ्या साहित्यापासून आपण वापरून जमिनीची सुपीकता वाढवू शकतो. अच्छा. मॅडम, सेंद्रिय निविष्ठा निर्मितीमध्ये वनस्पतीजन्य कीडनाशकं सुद्धा तयार केली जातात, तर मग ती कोणकोणती आहेत? कीटकनाशकांचा विचार केला तर त्या रासायनिक शेतीमध्ये आपल्याला खूप साऱ्या ऑप्शन्स आहेत, पण इथे आपल्याला कमी ऑप्शन्स असतात. पण तेही आम्ही रिसर्च केल्यानंतर अभ्यासांती आम्हाला असं लक्षात आलं की हे पण खूप जास्त प्रमाणामध्ये कीटकनाशकाचा म्हणजे प्रतिकार करू शकतात. त्यामध्ये अग्निअस्त्र आहे, निमास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, दशपर्णी अर्क आहे. अशा प्रकारचे ज्या आहेत सेंद्रिय कीटकनाशके याचा वापर करून आपण निश्चितच रोगांचा, किडींचा प्रादुर्भाव थांबवू शकतो. मॅडम, बोलत असताना आपण सांगितलं की दशपर्णी अर्क हे सुद्धा एक रासायनिक कीडनाशक आहे. बरोबर आहे. तर दशपर्णी अर्क म्हणजे काय आणि ते कसं बनवतात, त्याची काय पद्धत आहे? सेंद्रिय निविष्ठा किंवा सेंद्रिय कीटकनाशके बनवणे हे अत्यंत सोपं आहे. थोडंसं किचकट आहे, बनवताना आपल्याला त्रास होऊ शकतो कारण ते आपल्याला आयतच मिळत नाही, ते स्वतः आपल्याला शेतावरच बनवावं लागतं. बरोबर. तसंच हे दशपर्णी अर्क जे आहे आपण घरी, शेतावर किंवा आपल्या जे शेतावर घर असते तिथेही आपण तयार करू शकतो. दशपर्णी म्हणजे 10 प्रकारचा पाला. अच्छा. त्याचा अर्क तयार करणे. आणि हा पाला कोणता निवडायचा आहे आपल्याला, जसा वास हा उग्र असेल, जो आपण टॉलरेट करू शकत नाही, आपण घेऊ शकत नाही, तसंच ते किडी पण घेऊ शकणार नाही, अशा प्रकारचे कुठलेही 10 प्रकारचे पानं. मोस्टली त्याच्यात आपण कडुलिंबाची पानं घेतो, करंजची पाने घेतो, निरगुडीची पाने, टणटणीची पाने, सीताफळाची, रुईची, लाल कण्हेरची, पपईची, एरंडेची, धोत्र्याची, गुडवेलची, अशा पाला घ्यायचे 10 प्रकारचा. हा 10 प्रकारचा पाल्यामध्ये आपल्याला सगळे 2-2 किलो घेतले चालते. फक्त कडुलिंबाचा पाला हा आपल्याला 5 किलो घ्यायचा आहे. अच्छा. त्यात आपण 2 किलो मिरचीचा ठेचा पण टाकू शकतो, 1 किलो अद्रकचा ठेचा पण टाकू शकतो, लसण पण टाकू शकतो. आणि हे सगळं आपण एकत्र करायचं आहे. त्याला चांगलं कुटून घ्यायचंय, बारीक करायचंय त्याला आणि हे 200 लिटरच्या बॅरल मध्ये टाकायचं आहे आणि ते दिवसातून 3-4 वेळा ढवळून घ्यायचं आहे आणि 1 महिना हे असंच आपल्याला आंबवून धरायचं आहे. त्याला मिक्स होऊ द्यायचंय, त्याचा सगळा एक्स्ट्रॅक्ट आपल्याला अर्क आपल्याला उतरावायचा आहे त्या पाण्यामध्ये. आणि त्यानंतर हे 5 लिटर अर्क घेऊन त्यात
5 लिटर गोमूत्र घालून 200 लिटर पाणी मिसळून हे जैविक कीटकनाशक आपण तयार करू शकतो. बर. या कीटकनाशकामुळे मुळकुंज असेल, भुरी असेल, केवडा असेल, तेल्या रोग असेल, करपा असेल, याच्यासाठी हे चांगल्या प्रकारे नियंत्रण केल्या जाऊ शकते अच्छा. दर्शपर्णी अर्कामुळे. बर. मॅडम, वनस्पतीजन्य कीडनाशकांमध्ये सप्तधान्यांकुर अर्क हा हो. सुद्धा तयार केला जातो. हो. सप्तधान्यांकुर अर्क तो कशा प्रकारे तयार केला बरोबर. जातो? हो. आपण जसं बघितलं की दशपर्णी अर्काबद्दल आपण आताच बघितलं, तसा तो पानांचा अर्क होता आणि हा सप्तधान्यांकुर म्हणजे धान्यांचा अर्क. तर हा अर्क आपण पिकांसाठी टॉनिक म्हणून काम करते, पिकांची प्रत वाढवते अच्छा. आणि त्यासोबतच त्याचे उत्पन्नही वाढवण्यामध्ये मदत करते आणि पिकांसाठी पोषण म्हणून वापरण्यात येते. जसं नत्र, स्फुरद, पालाश आहे, अशा प्रकारचं आपल्याला पोषण जे द्यावं लागतं पिकासाठी, तर आपण हा सप्तधान्यांकुराच्या मार्फतही देऊ शकतो. त्यासाठी आपल्याला तीळ, मूग, उडीद, चवळी, मटकी, हरभरा, गहू हे प्रत्येकी 10 ग्राम घ्यायचे आहे आणि 200 लिटर पाणी आपल्याला लागणार आहे आणि 1 लिटर आपल्याला गोमूत्र लागणार आहे. अच्छा. यात काय करायचं आहे की प्रथमतः आपल्याला एका वाटीमध्ये 10 ग्राम तीळ घ्यायचे, ते पाण्यात भिजत ठेवायचे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठ्या भांड्यामध्ये मूग घ्यायचे, उडीद, मटकी, चवळी, गहू हे प्रत्येकी 10 ग्राम घ्यायचे आणि हे सगळं धान्य भिजेल एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे. अच्छा. तिसऱ्या दिवशी आपल्याला हे धान्य पाण्यातून काढून घ्यायचं आहे आणि एका ओल्या फडक्यावर त्याला असं मोड येतपर्यंत असं ठेवायचं आहे. बर. आणि दुसऱ्यानंतर 1 सेंटीमीटर जाड असं मोड आल्यानंतर सगळ्याला आपल्याला वाटून घ्यायचंय, म्हणजे चटणी करायची आहे, बारीक करायची आहे त्याला. आणि हे बारीक झालेलं जे आहे धान्यांचं, ते आपल्याला 200 लिटर पाणी, 10 लिटर गोमूत्र आणि हे चटणी पण आपण त्यात टाकायचं आहे. हे सगळं जे एकत्र करून आपल्याला एका 200 लिटरच्या बॅलरमध्ये टाकायचं आहे आणि गोंडपाटाने झाकून द्यायचं आहे. अच्छा. दर 4 तासांनी आपल्याला त्याला हलवायचं आहे. मिक्स केल्यानंतर ते वापरण्यास योग्य होते आणि त्याची नंतर आपल्याला फवारणी करायची आहे. अच्छा. पण मग हे किती दिवस ठेवायचं आहे? हे आपल्याला 4 दिवस तसंच ठेवायचं आहे आणि त्याला गाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याची फवारणी करायची आहे. म्हणजे जसं आपण कुठल्याही याच्यात दाणे लागण्यावर त्याची भरण्याची वेळ असते, तेव्हा हे अत्यंत उपयोगाचं कार्य करते. फळ किंवा शेंगा लागतात, तर शेंगा लागताना ते दाणे पूर्णपणे चांगले एकसारख्या आकारात भरण्यासाठीही ह्या सप्तधान्यांकुरचा आपण वापर करू शकतो. आणि त्याच्यामुळे एखाद्या याच्यात आपल्याला असं वाटते की आता आपण सध्याचीच परिस्थिती घेतली की तुरीवर बघितले तर खूप फ्लावरिंग आहे, पण काही दिवसांनी बघतो की आपल्याला ते शेंगामध्ये कन्वर्ट होण्यापेक्षा सगळी खाली पडलेली दिसतात. अशा वेळेस आपल्याला सप्तधान्यांकुरचा आपण वापर केला तर त्या सगळ्या फुलांचं कन्वर्ट हे आपण शेंगामध्ये करू शकतो. अच्छा. मॅडम, आणखी एक गोकृपा अमृत सुद्धा कीटकनाशक आहे, तर याबद्दल आपण काय सांगाल? हे गोकृपा अमृत आहे, जे आता आपल्याला बघितलंच आहे की आपल्या सगळ्या देशामध्येच गायीला प्राधान्य आहे. प्राचीन काळापासूनही गाय असणं घरी खरंच एक देव असण्यासारखं आहे आणि गायपासून जे गोकृपा अमृत तयार होते हे जमिनीच्या भरपूर गुणधर्मामध्ये हे कार्य करते. तर वैदिक शास्त्राचा आधार घेऊनच हे वैदिक गोपालन करून त्यातून ठराविक गोत्राच्या गायीचे गोमूत्र, शेण आणि याचा उपयोग करून आपण पंचगव्या किंवा विविध 21 वनस्पतीपासून आपण तयार केलेले आहे. अशा प्रकारचं आपण हे गोकृपा अमृत आहे. आणि जर याच्या फायद्याचा विचार केला आपण तर जमिनीमध्ये म्हणजे जे मिश्र जीवजंतू असतात त्याची संख्या वाढवते, पिकांची रोगप्रतिकारक क्षमता आणि त्याची गुणवत्ता पण वाढवण्यामध्ये सुधारणा होते, जमिनीमध्ये पोषक तत्वांची उपलब्धता करून देते, गांडुळांची संख्या वाढवते, जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता पण वाढवते आणि कंपोस्ट खताचा जसं आपण वापर करतो तशा प्रकारेही आपण गोकृपा अमृतचा वापर करू शकतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे गोकृपा अमृत मध्ये जमिनीची भौतिक गुणधर्मांमध्येही थोडासा आपल्याला बदल झालेला दिसते, त्यासोबतच रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म तर निश्चितपणेच आपल्याला सुधारलेले दिसून येतात. आणि जर आता विचार केला की हे आपल्याला कसं तयार करायचं आहे तर 200 लिटर क्षमतेचा एक आपल्याला बॅरल घ्यायचंय किंवा एखादी टाकी घ्यायची आहे, त्यात 200 लिटर पाणी भरून घ्यायचंय, त्यामध्ये आपल्याला 1 लिटर गोकृपा अमृत जे कुठल्याही म्हणजे आता इथेही आपल्या परभणीमध्येही आपल्याला कल्चर मिळते
तर तिथनं आपण आणायचं 1 लिटर आणि त्यामध्ये त्या पाण्यामध्ये 200 लिटर पाण्यामध्ये ते टाकून द्यायचं आहे आणि देशी गाईचे 2 लिटर ताक त्यामध्ये टाकवायचे. आपल्याला काय करायचं आहे, हा ड्रम आपल्याला सावलीमध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर रोज 5 मिनिटे आपल्याला त्याला घड्याळीच्या काट्याच्या दिशेने हलवून घ्यायचं आहे. त्यात आपल्याला देशी गाईचे दुधापासून बनवलेले 1 लिटर दही, 2 लिटर पाणी टाकून त्यावर गोपकृपा अमृत आपण साठवून ठेवायचे आहे. बर. हे गोपकृपा अमृत जे आहे ते 5 ते 7 दिवसात आपण तयार करू शकतो. अच्छा. आणि ज्यावेळी पुन्हा आपल्याला पाहिजे तेव्हा 2 किलो गूळ, 2 किलो ताक टाकून हे परत 200 लिटर पाण्यामध्ये टाकायचं त्यातलं आणि 5 मिनिटं हलवायचं घड्याळीच्या काट्याच्या दिशेने आणि हे आपण वापरू शकतो. अच्छा. तर मॅडम, गोकृपा अमृत कशा प्रकारे वापरतात किंवा त्याची वापरण्याची पद्धती काय आहे? तर जर पहिल्याच वेळी आपण करत असेल तेव्हा 1000 लिटर मध्ये गोकृपा अमृत आपण शेतीमध्ये जेव्हा आपण पाणी देणार असेल त्यामध्ये पाण्यासोबत आपण 1000 लिटर हे 600 लिटर प्रति एकर याप्रमाणे आपल्याला वापरता येते. बर. त्यासोबतच आपण 200 लिटर पाणी आणि 200 लिटर गाळलेले जीवामृत, 100 लिटर पाणी, 5-6 लिटर आंबट ताक हे बुरशीनाशक, विषाणूनाशक, संजीवके किंवा जंतुरोधक म्हणूनही आपल्याला वापरता येते. बर. त्यासोबतच आपल्याला 5 किलो रानगाव मोगरीचे बारीक केलेले आहे आणि त्या मोगरीच्या साह्याने जे आपण पाणी देणार असतो त्यात टाकूनही आपण हे आपल्या शेतामध्ये वापरू शकतो. असा एक ना अनेक प्रकारचा उपयोग आपण गोकृपा अमृतचा करून शेतीमध्ये सुधारण्यासाठी, आपली शेती पद्धती, पिकांच्या पोषणासाठी, उत्पन्न वाढीसाठी आपण हे वापरू शकतो. धन्यवाद मॅडम. आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये येऊन द्रवरूप सेंद्रिय निविष्ठा निर्मिती कशी करावी आणि त्याचा वापर कसा करावा याबद्दल सविस्तर अशी माहिती सांगितली, जेणेकरून शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये कमी साहित्यामध्ये हे सगळं तयार करता येणार आहे. जसं की आपण सांगितलं जीवामृत, बीजामृत, पंचगव्य किंवा अमृतपाणी. तर हे सगळे प्रकार जे आहेत सेंद्रिय निविष्ठा तयार करण्याचे, तर निश्चितच शेतकऱ्यांच्या लक्षात आलेच असतील. आज आपण इतकी छान अशी माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल समस्त शेतकरी बंधूंच्या आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपली आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद शेतकरी बंधूंनो. धन्यवाद मॅडम. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण द्रवरूप सेंद्रिय निविष्ठा निर्मिती आणि वापर याविषयी डॉक्टर पपिता गोरखडे, सहाय्यक प्राध्यापिका, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. मंडळी, मध्य प्रदेशात 2026 मध्ये अनेक महत्त्वाचे किसान मेळे आयोजित केले जात आहेत. या मेळ्यांमध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञान, ड्रोन, ट्रॅक्टर आणि सुधारित बियाण्यांचे प्रदर्शन होणार आहे. या प्रमुख मेळ्यांची माहिती याप्रमाणे. 2026 मधील प्रमुख किसान मेळे मध्य प्रदेश येथील याप्रमाणे. राष्ट्रीय किसान मेळा रायसेन 11 ते 13 एप्रिल 2026. हा मेळा रायसेन येथे होणार असून मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि सुधारित बियाण्यांची माहिती दिली जाईल. राष्ट्रीय कृषी उदय 2026 बुधनी CFMTTI कॅम्पस बुधनी येथे आयोजित या मेळ्यात अत्याधुनिक शेती यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शन होईल. उद्घाटन केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान करतील. मध्य भारत ॲग्री एक्स्पो 2026 रतलाम येथे होणाऱ्या या मेळ्यात ड्रोन, ट्रॅक्टर आणि 100पेक्षा जास्त कंपन्यांची प्रदर्शने असतील. प्रवेश विनामूल्य आहे. कृषी मेला इंदोर. कृषी महाविद्यालय मैदान इंदोर येथे आयोजित या कार्यक्रमात शेती, बागायती आणि दुग्ध व्यवसायासंबंधित माहिती दिली जाईल. या मेळ्यांचे मुख्य आकर्षण याप्रमाणे. आधुनिक शेती उपकरणे आणि ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रदर्शन, कृषी तज्ज्ञांसोबत चर्चासत्रे आणि मार्गदर्शन, सेंद्रिय शेती आणि सुधारित बियाण्यांबाबत माहिती, सरकारी योजनांची माहिती, उदाहरणार्थ आत्मनिर्भर दलहन मिशन. तर मंडळी, हे मेळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून नवीन तंत्रज्ञान, योजना आणि बाजारातील बदल समजून घेण्यासाठी चांगली संधी देतात. नमस्कार. आणि याबरोबरच आजचा आपलं घर आपलं वावर कार्यक्रम आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया येत्या कार्यक्रमात. मंगला माळवेला निरोप द्या. नमस्कार.